नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती ही प्रोसेस मागील 3 महिन्यापासून चालू आहे. नियुक्तीबाबत अडचणी येत गेल्या, आचारसंहिता लागली आणि आता परत एकदा मागील म्हणजे जी लोकसभेची आचारसंहिता होती त्या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्या ठिकाणचं मतदान प्रक्रिया कंप्लीट झाली असेल त्या ठिकाणची शिक्षक भरतीची पुढील प्रोसेस राबवायला किंवा नियुक्ती द्यायला हरकत नाही. मात्र ती संपल्यानंतर लगेच 24 तारखेला म्हणजे 24 मेला शिक्षक पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता घोषित करण्यात आली आणि 6 जुलैपर्यंत ही आचारसंहिता चालणार आहे. आता परत एकदा ही अडचण आहे की या शिक्षक भरतीच्या किंवा पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रोसेसमध्ये किंवा आचारसंहितेमध्ये ही शिक्षक भरती कंटिन्यू चालणार का, त्याबद्दलचे काही प्रश्न आहेत. शिक्षक भरती पुन्हा थांबणार का, शिक्षक भरती प्रक्रियेला आचारसंहिता लागू होणार का आणि पुढील प्रोसेस मग काय असणार, याबाबत दोन गोष्टी. एक तर न्यूजपेपरला एक आर्टिकल आलेला आहे, नोटीस आली किंवा बातमी आली आहे, आणि दुसरं म्हणजे आपण शिक्षक भरतीच्या पोर्टलवरती सुद्धा बुलेटिन त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. काय आहे दोन्ही गोष्टी थोडक्यात समजून घेऊया. त्या अगोदर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला द्रोणा बॅच 3.0 आपण चालू केली आहे. टीईटी संदर्भात तुम्ही जर तयारी करत असाल तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर, डिसेंबरला तुम्हाला टीईटी आणि टेट द्यायची आहे. त्या संदर्भात ह्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. टेटची पण आणि टीईटीची पण अवेलेबल आहे. कमी फीज मध्ये अवेलेबल आहे. आत्ताच तुम्ही जर गेलात तर मध्ये डिस्काउंट पण ऑफर चालू आहे. सो आत्ताच जाऊन इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. ही न्यूजपेपर लोकमतला आलेली बातमी आहे, त्यात सांगितलेलं आहे की शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा आचारसंहितेचे ग्रहण लागण्याचे चान्सेस आहेत. विधान परिषद आचारसंहिता लागू, पात्र उमेदवारांचे चिंतेचे वातावरण. म्हणजे विधान परिषदेमध्ये जे की विभाग आहे त्या विभागामध्ये जसं की कोणते विभाग आहे त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर बघा, मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका घोषित झाल्या. 24 मे पासून ही आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. यामध्ये परत एकदा जसं की लोकसभेची आचारसंहिता होती त्यावेळेस आयुक्त साहेबांनी किंवा शिक्षण विभागाने त्याची परवानगी घेतली होती. परत एकदा तुम्हाला यांची सुद्धा परवानगी घेणं गरजेचं आहे. मग यात काय सांगितलंय की जसं भारत सरकार निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली होती आणि पहिल्या टप्प्यामध्ये 4000पेक्षा जास्त उमेदवार शाळांवरती रुजू झालेले आहेत. 4000पेक्षा जास्त रुजू झाली. आता ही भरती प्रक्रिया जी राबवली गेली आहे ज्यामध्ये 11,000 प्लस म्हणजे 11,085 उमेदवारांची भरती प्रक्रिया आहे, पैकी फक्त 4000पेक्षा जास्त उमेदवार रुजू झालेले आहेत. आता यामध्ये परत एकदा काय अजून एक याच्यात बाकी आहे की पूर्ण 11,000चा कोटा भरलाच गेला नाहीये. त्यामध्ये रूपांतरित ज्या जागा आहेत तो एक त्यांना स्लॉट घ्यायचा होता, तो प्रस्ताव शासनाकडे ऑलरेडी गेलेला आहे. म्हणजे ज्या जागा रिक्त आहे त्याचं रूपांतर करायचंय, ज्या समांतर आरक्षणानुसार रिक्त जागा आहेत त्या जागा वर्ग करायच्या आहे ओपन जनरल मध्ये किंवा त्या कास्टच्या जनरल मध्ये, आणि त्या जागा भरण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव सुद्धा सरकारकडे गेलेला आहे. तो सुद्धा प्रलंबित आहे, तो पण येईल असे अपेक्षित आहे. ह्या दोन्ही गोष्टी प्रलंबित आहे. यासाठी आपले माननीय आयुक्त साहेब ज्यांनी ही प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने राबवली त्यांचं म्हणणं असं आहे की विधान परिषद निवडणूक आचारसंहिता 24 मे पासून लागू झाली आहे. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू राहावी यासाठी आचारसंहितेमधून शिथिलता मिळवण्यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणजे परत एकदा इथे त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे आणि परत एकदा त्यांच्या परवानगीनुसारच पुढची प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. सो आता विधान परिषदच्या ह्या निवडणुका त्यांच्या आचारसंहितेबद्दल ते डिपार्टमेंट यांना काय सल्ला देतं त्यानुसार पुढील प्रोसेस राबवल्या जातील. पण एक उमेदवार एक समाधान कुळे त्यांचं म्हणणं असं आहे की 15 जून पूर्वी ह्या सगळ्या शिक्षकांना रुजू करण्यात यावं, जेणेकरून अकॅडमिक इयर चालू होतो तर त्या विद्यार्थ्यांचं पण आणि जे शिक्षक नियुक्त होणार आहेत त्यांना सुद्धा तिथे जागेवर जाण्यासाठी अडथळा येऊ नये. त्यांना शिफ्टिंग व्हावं लागतंय, फ्लॅट बघावं लागतंय, जागा बघावं लागते, त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था ही सगळी करावी लागते. सो सरकारने सुद्धा हे लक्षात घेऊन ह्या 15 जूनच्या आत हे द्यायला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय. तसं एक उमेदवार प्रतिनिधी म्हणून तो बोलत आहे. आता बुलेटिनला काय माहिती आली त्यांनी सांगितलं बघा, लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या वेळेस त्यांनी परवानगी घेतली, ती सूट मिळवली होती असं त्यांनी दिलेलं आहे. ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणचं लगेच करावं असं त्यांना काय प्रोसेसमध्ये फॉलो करायला लावलं होतं. त्यानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक, मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 24 मे पासून लागू झालेला आहे आणि 24 मे पासून 6 जुलैपर्यंत ही आचारसंहिता लागू असणार आहे. या क्षेत्रासाठीचा आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, आयोगाच्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे.
समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे, त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. तुम्हाला मगाशी म्हटलं त्यानुसारच आहे. समांतर आरक्षणाच्या जागा बाकी आहेत आणि त्यासाठी जो राऊंड घ्यायचा आहे त्याचं रूपांतरित राऊंड म्हणतो आपण त्याला, त्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव केलेला आहे. शासनाकडून रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यानंतर समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता झाल्यानंतर बघा, म्हणजे अजून शासनाची मान्यता बाकी आहे. त्यांच्याकडून लेटर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जागा रूपांतरित करता येत नाही. उदाहरणार्थ माजी सैनिकांच्या जागा आहे, उदाहरणार्थ म्हटलं मी मला, उदाहरणार्थ दिव्यांगांच्या जागा आहे, अनाथांची जागा आहे, महिलांच्या जागा आहे, ज्या भरल्या नाही गेल्या त्या रूपांतरित कराव्या लागतात आणि त्यासाठी सरकारचं लेटर लागतं. ते मिळाल्यानंतरच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून वरील नमूद प्रमाणे यापूर्वीच निवड यादी रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास माननीय भारत निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न हे डिपार्टमेंट करणार, शिक्षण विभाग करणार आहे. विधान परिषदेकडे हे निवेदन देणार आहे. याबाबत काही अभियोग्यता धारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. म्हणजे कोणतरी सोशल मीडियामधनं त्यांना पत्र पाठवा, मेल करा, कॉल करा, भेट द्या, प्रस्ताव द्या, अर्ज करा वगैरे सांगतोय कोणतरी. सो त्या अनुषंगाने डिपार्टमेंट असं म्हणतं की असं काही करू नका, आम्ही पूर्ण प्रोसेसमध्ये पूर्ण आमचे प्रयत्न चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सो वेगवेगळ्या स्तरावर तुमची दिशाभूल करणं, चुकीची माहिती पसरवणं, आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्याचा उद्युक्त करणं ही गंभीर बाब आहे. सो अभियोग्यता धारकांनी सुद्धा हे काही करू नका असं त्यांना या निवेदनाद्वारे म्हणायचंय किंवा या बुलेटिनद्वारे म्हणायचंय. सो ते टाळा. ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्यावेळेची बुलेटिनद्वारे माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. सो तुम्ही सुद्धा थोडे अजून पेशन्स ठेवा. ऑलरेडी आपण खूप पेशन्स ठेवलेले आहेत. सो अजून थोडे दिवस थांबा. शिक्षण विभाग याच्यावरती काम करत आहे. नक्कीच पॉझिटिव्ह बातमी तुमच्या समोर येईलच. सो अशी ही बातमी आहे. तर पहिला मुद्दा की ह्या प्रक्रियेमध्ये आचारसंहितेमध्ये शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया रखडेल का, तर माझ्या माहितीप्रमाणे माझा अंदाज आहे की असं काही होणार नाही. परत एकदा ही निवडणूक आयोग, विधान परिषद निवडणूक आयोग सुद्धा तुम्हाला म्हणजे शिक्षण विभागाला परमिशन देऊ शकतं, कारण आता फक्त त्याला नियुक्ती करायची आहे. सो याद्या जाहीर झाल्या, सगळं त्याला नियुक्ती करायची. सो कदाचित ही परमिशन मिळेल आणि अडथळा काही येणार नाही आणि व्यवस्थितपणे 15 जूनच्या आत सगळ्या शिक्षकांना योग्य ते जागा, योग्य ती शाळा हे मिळणार. यात काही डाऊट नाही, शक्यता आहे होऊनच जाईल. सो तुम्ही काळजी करू नका. 15 जूनच्या आत प्रयत्न करता येते, प्रयत्न नक्कीच त्याला यश मिळेल. आणि त्यानंतर अजून एक सांगायचं म्हटलं तर पुढील वर्षात म्हणजे ह्या ऑगस्ट सप्टेंबरला टीटी आणि नोव्हेंबर डिसेंबरला तुमची टेट होणार आहे. त्या संदर्भात इग्नाइट अकॅडमीने पुस्तक मार्केटमध्ये आणले. टीटीचं सक्सेस मास्टर म्हणून आहे. शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात टीटी संदर्भात एक विश्वासार्ह पुस्तक तुमच्यासाठी इथे आलेलं आहे. 2600+ प्रश्नांचा समावेश आहे. पेपर 1 पेपर 2 असं दोन्ही मिळून तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये पुस्तक आलेलं आहे. सो 50% ऑफ मध्ये सध्या तुम्हाला 385 रुपयामध्ये अवेलेबल आहे. लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करून माहिती घ्या. आणि या संदर्भात बॅचेस पण आपण चालू केलाय. याचा फायदा तुम्हाला होत असेल तर नक्कीच जॉईन करा. तुर्तास मी इथे थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.